नमस्कार. माझं नाव कल्याण दिगंबर नरवाडे. मी आज तुम्हाला थोडी मॅथबद्दल माहिती देणार आहे. बघा, गणित हा विषय मुलांना खूप अवघड वाटतो, पण गणितामध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स घ्यायचे असतील तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं टेबल. कारण खूप मुलांना टेबलचं कॅल्क्युलेशन करताना चुकत असते. टेबलच्या नंतर असतात स्क्वेअर, त्याच्यानंतर क्यूब. हे बेसिकमध्ये आलं. ह्या तीन गोष्टी जर मुलांना चांगल्या केल्या तर त्याला मॅथमध्ये खूप चांगले मार्क्स पडू शकतात किंवा मॅथ जमू शकते. आणि टेबल परफेक्ट लागतात. ह्या तिन्ही पण गोष्टी तुम्हाला परफेक्टच कराव्या लागतील. तर आज आपण मॅथमध्ये जे मल्टिप्लाय, थर्ड, फोर्थ, फिफ्थ स्टँडर्डला 2 डिजिटचे मल्टिप्लाय असतात, तर ते करण्यासाठी एक नवीन ट्रिक्स आहे, ती बघू आपण. बघा, दरवेळेसची आपली प्रोसेस वेगळी असते, पण ही नवीन टेक्निक आहे. याच्यामध्ये पहिली स्टेप अशी, 6 न 5 ला डायरेक्ट मल्टिप्लाय करायचं. 6 5 चा 30 इथं लिहायचे 30. त्याच्यामधला फक्त 0 राईट साईडचा जशाला तसं किंवा बाजूला लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे या चौघांची क्रॉस मल्टिप्लिकेशन. 6 4 चा 24 प्लस 5 2 चा 10. ॲडिशन करून घ्यायचं. 7 आणि 3 उजव्या साईडचा नंबर इथं लिहायचा, कॅरेजचे 3 वरी द्यायचे. 4 2 चा 8 आणि हे 3 कॅरेजचे ऍड करायचे. 8 9 10 आणि 11. या पद्धतीनं तुम्ही मॅथचं कॅल्क्युलेशन 2 डिजिटचे मल्टिप्लाय खूप सोप्या पद्धतीत करू शकता. आणि ज्या मुलांना चिन्ह देऊन करण्यामध्ये येत नाही मल्टिप्लिकेशन, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. ही जर वापरली तर त्यांचे मल्टिप्लिकेशन कधीच चुकणार नाही.